जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचा त्याचा डेमो आपण बघणार आहोत। एक्झॅक्टली एक एक पॉइंट आपल्यासाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणती माहिती कशा प्रकारे भरायची, कोणत्या नियमाप्रमाणे भरायची आहे, मीडियम असेल 10वीचं मार्क्स, 12वीचे मार्क्स, डी.एड, बी.एड, ग्रॅज्युएशन, विषय, मीडियम, वय, कॅटेगरी असा एकही मुद्दा आपण या सेशनच्या माध्यमातून जे आहे सोडणार नाही। प्रत्येक मुद्द्यावर डिस्कस करणार आहोत, त्याच्यामुळे अतिशय जास्त हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ मोठा असेल कारण प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे, मान्य आहे, परंतु माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल की पूर्ण व्हिडिओ अगोदर पाहायचा, त्यानंतर आणखीन काही डाऊट शिल्लक असतील तर ते डाऊट या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आणि त्यानंतरच स्वतःचा फॉर्म भरायचा। कारण लक्षात घ्या, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा हा सर्वात जास्त महत्त्वाचा टप्पा आहे। रजिस्ट्रेशन करत असताना चुकलं तर आपली निवड चुकीची होते, निवड चुकीची झाली तर मग आपल्याला 100, 150, 160, 170 कितीही मार्क असू द्या, आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून डिस्क्वालिफाय होतो। तसं होऊ नये म्हणून आपल्याला रजिस्ट्रेशन करत असताना अचूक पद्धतीने करणं अत्यंत जास्त आवश्यक आहे। त्यामुळे एक एक पॉइंट आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। डेमो पाहण्याच्या पूर्वी या डेमो बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागलेली आहे। याला एक लाईक करावंच लागेल आणि याला जे आहे किमान आपल्या 7, 8, 10 उमेदवारांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर देखील करावं लागणार आहे। कारण आपण टार्गेट ठेवलेला आहे, हा व्हिडिओ प्रत्येक अभियोग्यता धारकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे आणि ती पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली असणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि आपल्याला सीटीटी असेल, टीईटी असेल या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन हवं असेल तर सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे। फार जास्त मी यावर बोलणार नाही, परंतु मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करा। आपल्याला टीईटीचं मार्गदर्शन, सीटीटीचं मार्गदर्शन, टेट परीक्षेचं मार्गदर्शन सहजपणाने उपलब्ध होऊन जाणार आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। याप्रमाणे जे आहे आपल्याला पवित्र पोर्टलला यायचं आहे। पवित्र पोर्टलला आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी जे आहे आपल्याला लॉग इनच्या डिटेल्स दाखवण्यात आलेल्या आहेत। आता लॉग इनच्या डिटेल्स मध्ये काय आहे तर बघा इथे लॉग इन आयडी, पासवर्ड, कॅप्चा। आता इथे कॅप्चा दाखवलेला आहे, परंतु आपल्याकडे यापैकी काहीही नाहीये। सर्वांनी काय करायचं आहे, एक महत्त्वाचं काम या ठिकाणी असं करायचं आहे की बघा खाली लिहिलेलं आहे या ठिकाणी रजिस्टर हिअर। या ठिकाणी प्रत्येकानं रजिस्टर हिअर वर क्लिक करायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही। रजिस्टर हिअर असं या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तपशील विचारण्यात आलेला आहे। बघा इथे आहे तुमचा टेटचा रोल नंबर विचारलेला आहे आणि इथे टेटचं जे आहे रजिस्ट्रेशन नंबर विचारलेला आहे। आपल्याला या दोन्ही गोष्टी इथे पुटअप करून घ्यायच्या आहेत। हा यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपले जे काही डिटेल्स आहे मित्रांनो या ठिकाणी येऊन जाणार आहे। आपल्या डिटेल्स मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, रजिस्ट्रेशन नंबर, टेटचे मार्क्स हे बाय डिफॉल्ट आलेले आहे। याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येणार नाही। फक्त आपल्याला एकच काम आता पुढे काय करायचं आहे की बघा इथे चेक विंडो आहे, त्या चेक विंडोवरती आपल्याला एकदा टिक करायचं आहे। टिक केल्याच्या नंतर आणखी एक नवीन विंडो आपल्या समोर या ठिकाणी ओपन झालेली आहे। या नवीन विंडो मध्ये आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे तो आणि या ठिकाणचा जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून द्यावा लागणार आहे। ही रजिस्ट्रेशनची महत्त्वाची प्रोसेस आहे आणि या दोन गोष्टी टाकल्याच्या नंतर ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे ओटीपी वगैरे टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय ओटीपी वरती या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे। व्हेरीफाय ओटीपी वर आपण क्लिक केल्याच्या नंतर इथे जे आहे मित्रांनो आपली जेवढी माहिती आहे तेवढी बाय डिफॉल्ट येऊन जाते। लक्षात घ्या या ठिकाणी जे आहे आपलं जे नाव आहे, टेट परीक्षा आपण ज्या नावानं दिलेली आहे त्या नावामध्ये आपल्याला बदल करता येत नाही। इथे बाय डिफॉल्ट आपलं नाव आलेलं आहे, बाय डिफॉल्ट आपली डेट ऑफ बर्थ आलेली आहे म्हणजे त्याच्यात बदल होणार नाही। आपला मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही। अल्टरनेट मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट आलेला आहे त्याच्यात बदल होणार नाही। ईमेल मध्ये बदल करता येतो, ईमेल आपण बदलू शकता। आता आपल्याला एकच काम करायचं आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशनच्या पूर्वी काय करायचं आहे तर इथे सिक्युरिटी क्वेश्चन येतो बघा। सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये एक सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, ठीक आहे। त्या सिक्युरिटी क्वेश्चनचं एक उत्तर इथे आपल्याला काहीतरी लिहायचं आहे, ठीक आहे। एक सिक्युरिटी क्वेश्चनचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि इथे जे आहे पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे। पासवर्ड क्रिएट करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल
तर बघा इथे नियमावली पण दिलेली आहे. पासवर्ड मिनिमम 8 अक्षरांचा असावा किंवा मॅक्झिमम 15 अक्षरांचा. एक कॅपिटल असायला पाहिजे, एक नंबर असायला पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर, अशा प्रकारे म्हणजे pass@123 अशा प्रकारचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड सेम टू सेम असायला पाहिजे. तिथे जर का आपण रजिस्टर करून घेतलं तर अशा प्रकारे आपल्या समोर जे आहे रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होऊन जाणार आहे. इथे आपलं नाव, त्यानंतर इथे आपला जो काही रजिस्ट्रेशन आयडी निर्माण झालेला आहे तो रजिस्ट्रेशन आयडी इथे क्रिएट झालेला आहे. हा रजिस्ट्रेशन आयडी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो कॉपी करून ठेवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट आपल्याला घेऊन ठेवून द्यायचा आहे, कारण हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आपला पासवर्ड माहिती आहे आणि हा त्याचा लॉग इन आयडी आहे. आता लॉग इन आयडी पाहिल्याच्या नंतर आपल्याला इथे प्रिंट आउट पण करता येतं किंवा प्रोसेस टू लॉग इन असं देखील आपल्याला करता येतं. आपण करणार आहोत या ठिकाणी प्रोसेस टू लॉग इन. बघा प्रोसेस टू लॉग इन केल्याच्या नंतर डबल आपल्याला जे आहे या पेजवर ते आणून सोडतं आणि या पेजवर आणून सोडल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, आता जो आपल्याला पासवर्ड लॉग इन आयडी मिळालेला आहे तो लॉग इन आयडी इथे टाकायचा, आपला आपण आता क्रिएट केलेला पासवर्ड आणि इथला जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून आपण या ठिकाणी जे आहे लॉग इन करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, आपण लॉग इन करून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारचा जो विंडो आहे आपल्या समोर ओपन झालेली असणार आहे. इथे आपला लॉग इन आयडी आहे, युजर नेम दिसतो आहे, आपण कधी लॉग इन केलं वगैरे त्या सगळ्या बाबी आपल्याला इकडे दिसत आहे. आणि ऍप्लिकेशनचं जर आपण स्टेटस बघितलं तर ते इनकम्प्लीट दिसतं. इनकम्प्लीट म्हणजे आपल्याला अजूनही याच्यामध्ये माहिती भरायची आहे. आता काय माहिती भरायची ते डाव्या साईडला इकडच्या साईडला जर आपण बघितलं पर्सनल डिटेल, ऍड्रेस, कॅटेगरी, अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल, अदर क्वालिफिकेशन, टीईटी, सीटीटी आणि सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म या बाबी आपल्याला दिसत आहे. आता आपण जाऊया एकेका मुद्द्याकडे. बघा पहिल्यांदा जे आहे पर्सनल डिटेल इथे दिसते आहे. मी तुम्हाला या ठिकाणी पर्सनल डिटेलवर क्लिक करून दाखवतोय. बघा अशा प्रकारे पर्सनल डिटेलवर आपण एकदा क्लिक केल्याच्या नंतर एक गोष्ट अगोदरच मी तुम्हाला बोललेलो आहे की तुमचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम याच्यामध्ये बदल करता येत नाही. राहिली गोष्ट मेल फिमेल याच्यामध्ये जर का तुमचं मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज करून घेऊ शकता, त्याला एडिट करू शकता. राहिली गोष्ट डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, तुमचे जे मार्क आहेत ते तुम्हाला बदल करता येत नाही. मॅरिटल स्टेटस जे आहे तुमचं लग्न झालेलं आहे नाही झालेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे तर तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ अगोदर तुमचं लग्न झालेलं नव्हतं, आता झालेलं आहे, ते तुम्ही चेंज करू शकता. किंवा अगोदर तुमचं लग्न झालेलं होतं, आता डायव्हर्स वगैरे झालेलं आहे तर तसंही तुम्ही या ठिकाणी चेंजेस करू शकता, जे काही स्टेटस आहे ते. आणि नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन, तुम्हाला आजच्या घडीला आपल्याला हयात अपत्य किती आहेत, नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहे ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचे आहे. आणि इथे खालचा जो पॉइंट आहे नंबर ऑफ चिल्ड्रन बोर्न आफ्टर 28/3/2006 या तारखेच्या नंतर किती मुलं आहेत, त्याच्यानंतरचे जर 2 असतील तर मग 2 लिहा, 1 असेल 1 लिहा, 0 असेल 0 असेल तो लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे मोबाईल नंबर, इथे आहे अल्टरनेट मोबाईल नंबर. हे दोन्ही नंबर तुम्हाला चेंज करता येत नाही. तुम्हाला या ठिकाणी ईमेल आयडी आहे, ईमेल आयडी जर आपल्याला चेंज करायचं तर ईमेल आयडी आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. इतर गोष्टी आपल्याला चेंज करता येत नाही. त्यानंतर जर बघितलं आपल्याला तर इथे आपल्यासाठी जे आहे फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. ठीक आहे. इथे आपल्याला या ठिकाणी अपलोड फोटोवर जर आपण क्लिक केलं तर आपल्या समोर जे आहे अशा प्रकारे ब्राउज करण्याचा ऑप्शन येतं. ब्राउज केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जे काही आहे तिथून आपल्याला एक फाईल सिलेक्ट करायची, तो आपल्याला फोटो आणि इकडे सिग्नेचर दोन्ही आपल्याला अपलोड करायचे आहेत. याप्रमाणे जर का आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेली असेल तर आपल्याला इथे जे सेव्ह नेक्स्ट बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपला परमनंटली जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आपण ऑटोमॅटिकली जो अगोदर टाकला होता टेटचा फॉर्म भरत असताना तोच ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याला आपल्याला चेंज करायचं तर चेंज करता येतं, तसंच राहू द्यायचं असेल तर तसंच आपण राहू देऊ शकतो. ज्या काही गोष्टी याच्यामध्ये इनकम्प्लीट आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट करून देऊ शकतो. त्याच्यासोबतच जे आहे कॉरेस्पॉन्डंट ऍड्रेस जे आहे सेम आहे का, सेम असेल तर आपण येस करायचं, नसेल तर नो करून नवीन टाकायचं. परंतु यांचं सेम आहे म्हणून आपण सेव्ह अँड नेक्स्ट करून देतोय. आता सेव्ह अँड नेक्स्ट करून दिल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त महत्वाचं आहे आर यू डोमसाईल ऑफ महाराष्ट्र. आपल्याकडे महाराष्ट्राचं डोमसाईल सर्टिफिकेट आहे का, रहिवासी आहे का. जर आपण येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. नो असेल तर ती विंडो हटून जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याकडे डोमसाईल सर्टिफिकेट नसेल तर आपली जी गणना आहे डायरेक्टली जनरल मधून होणार आहे. आपल्याला कॅटेगरीचा रिझर्वेशनचा फायदा उचलता येणार नाही. त्याच्यामुळे मी इथे येस करतो. येस असेल तर मग आपल्याला या ठिकाणी त्याचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा, इथं सर्टिफिकेट इश्यू झाल्याचा दिनांक टाकायचा आणि इथे जी आहे त्याची जी फाईल आहे ती आपल्याला अपलोड करायची आहे. बघा आपण अपलोड केल्याच्या नंतर ना इथे आपण जे आहे व्ह्यू सर्टिफिकेट म्हणून ते पाहू देखील शकतो. ठीक आहे. इथे व्ह्यू केल्यावर आपल्याला दिसून जातं. दुसरं आहे कॅटेगरी ऑफ ऍप्लिकंट. ऍप्लिकंटची जी काही कॅटेगरी आहे अगोदर काहीही टाकलेली असू द्या, टेटचा फॉर्म कोणत्याही कॅटेगरीमधून भरलेला असू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. तुमची जी कॅटेगरी रिअल मध्ये आजच्या घडीला आहे
ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी टाकून देऊ शकता. मी उदाहरणार्थ याची कॅटेगरी टाकली, कॅटेगरी सिलेक्ट केली की पुन्हा परत एकदा नवीन विंडो आलेली आहे. सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट. आता एक कशाचं सर्टिफिकेट आहे? कॅटेगरीचा. ठीक आहे. आणि इथे जे आहे ती फाईल आपल्याला अपलोड करायची आहे. हे बघा, आपण या गोष्टी अपलोड केल्याच्या नंतर कास्ट सर्टिफिकेट आहे, तर तुम्हाला जे आहे नॉन क्रिमिलियर लागू आहे का? ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागू आहे त्यांनी या ठिकाणी येस करायचा. येस केल्याच्या नंतर त्याच्यासाठी देखील वेगळी विंडो आपल्याला या ठिकाणी येते. परत आपल्याला नॉन क्रिमिलियरचा या ठिकाणी नंबर, त्याची इश्यू डेट आणि तो जो सर्टिफिकेट आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे. या गोष्टी अपलोड झाल्याच्या नंतर परत जे आहे जो हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे, हॉरिझॉन्टल कॅटेगरी या ठिकाणी विचारलेली आहे की डू यू हॅव फिजिकल डिझॅबिलिटी. फिजिकल डिझॅबिलिटी असेल तर येस करायचं. येस केल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे आपल्याला फिजिकल डिझॅबिलिटीचा जो टाईप आहे, प्रकार आहे, तो चूज करायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो जो सर्टिफिकेट असेल, सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट आणि दिव्यांग प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं. त्याच्यासोबतच अपलोड जे आहे UDID कार्ड देखील कंपल्सरी आपल्याला अपलोड करायचं. कार्डचा नंबर, कार्डची इश्यू डेट आणि अपलोड आपल्याला या ठिकाणी त्याची फाईल करायची आहे. परंतु हा उमेदवार नाहीये, जे आहे त्यांनी या प्रकारे करायचा आहे. जर नसेल, डिझॅबिलिटीचा इथे टाईप आपल्याला सिलेक्ट करावा लागतो, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्याकरिता. परंतु हा उमेदवार दिव्यांग नाहीये, त्याच्यामुळे मी नो करतोय. परत जाऊया आपण. आर यू वुमन. वुमन इथे बाय डिफॉल्ट नो आलाय. तुम्ही म्हणाल सर इथे बाय डिफॉल्ट नो का आलेला आहे? कारण आपण वरती जे आहे हा उमेदवार मेल आहे असं दिलेलं आहे. महिला असेल, महिला सगळ्या महिलांनी येसच करायचं आहे. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन असेल तर एक सर्व्हिसमॅनला येस करायचं. जे जे आपल्याला लागू आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. अर्थक्वेक अफेक्टेड, भूकंपग्रस्त असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. स्पोर्ट्स पर्सन असेल तर येस, नसेल तर नो. बघा, येस जर केलं की त्याचा सर्टिफिकेट नंबर वगैरे आपल्याला अपलोड करावं लागतं. जे कोणतं असेल ते, म्हणजे चुकून इथे जे आहे येस होण्याचा संबंध नाही. अंशकालीन असेल तर तरी तसंच आहे. अंशकालीन असेल तर अंशकालीनला येस केले की सर्टिफिकेट नंबर येतो, सर्टिफिकेट इश्यू डेट येते आणि अपलोड आपल्याला सर्टिफिकेट करावं लागतं. त्याच्यासोबतच ऑदर जे काही डिटेल्स आहेत बघा. आर यू फ्रॉम कॉन्ट्रोवर्शियल कर्नाटका. जे कर्नाटकाचा 865 गावामधले आहेत का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. किंवा सुसाईड विक्टिम फार्मरचे चाइल्ड आहात का? जे तुम्हाला लागू आहे ते तुम्ही येस करायचं. जे लागू नाही त्याला सरळ सरळ नो करून द्यायचं. येस केलं तर त्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे संपूर्ण गोष्टी आपण भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला करून द्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करून दिल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी आपल्याला आता एक एक करून आपलं जे काही अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे ते भरायचं आहे. आता इथे बघा, आपण क्लिक केलं तर SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे आपलं अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे. पहिल्यांदा आपण 10वीचं फिलअप करूया. हे बघा, हे 10वीचं आहे. ठीक आहे. 10वीचं आपण या ठिकाणी ऍड केलं की ऍड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आहे. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा डिग्री घ्यायची आहे. आपली जे डिग्री सर्टिफिकेट आहे SSC. मीडियम काय आहे आपलं, तर जे कोणतं मीडियम असेल आपलं यापैकी ते मीडियम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्राची डिग्री आहे का? येस करा, नसेल नो करा. जे काही आपल्याला लागू असेल ते. महाराष्ट्राची आहे म्हणल्यावर बाय डिफॉल्ट महाराष्ट्र येऊन गेलेला आहे. तुमचं बोर्ड कोणतं आहे, तर मग आपण या ठिकाणी जे आहे बोर्ड चूज करून द्यायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि जे तुमचं बोर्ड असेल CBSE वगैरे जे आहे ते. त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स, तुम्हाला किती पैकी मिळाले ते पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुमचं इथे ग्रेड टाकायचा, पासिंगचा क्लास टाकायचा आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. त्याची रिझल्टची इथे आपल्याला डेट टाकायची आहे. आणि फर्स्ट लँग्वेज काय आहे, सेकंड लँग्वेज काय आहे, कंपल्सरी आहे. थर्ड लँग्वेज ऑप्शनल आहे. जे आहे आपलं सर्टिफिकेट समोर ठेवायचं, आपला रिझल्ट समोर ठेवायचा आणि त्या अकॉर्डिंग हे सगळं भरून घ्यायचं आणि इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर बघा, आता 10वीचं इथं ऍड झालेलं आहे. आता याला जर का आपण ऍड झाल्याच्या नंतर आणखी काही एडिट करायचं ना, तर इथे बघा पेनीचं चिन्ह आहे, त्याला एडिट पण करता येतं. ठीक आहे. त्यानंतर आता परत इकडे जायचं आहे. आता इथे HSC आलेला आहे. HSC ला आपण क्लिक करायचं, ऍड क्वालिफिकेशन करायचं. HSCचं देखील आपल्याला सेम याच गोष्टी करायच्या आहेत. लक्षात घ्या की बघा, सर्टिफिकेट नंबर, मीडियम, इथं बघा आपल्याला HSC घ्यायचा आहे. आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, तुमचं जे काही असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. त्याचं मीडियम सिलेक्ट करायचा. महाराष्ट्राची डिग्री आहे का ते सिलेक्ट करायचं. तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचा. बाकी तुम्हाला किती मार्क्स आहेत, किती पैकी आहे, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली घेतं, ग्रेड घेतो, पासिंगचा क्लास आहे. जे आपल्या सर्टिफिकेटवर 12वीच्या सर्टिफिकेटवर जी डेट आहे ती डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची. आपली फर्स्ट लँग्वेज कंपल्सरी आहे. सेकंड लँग्वेज टाकली तरी चालतं, नाही टाकली तरी देखील चालतं, परंतु फर्स्ट लँग्वेज आपल्याला टाकावी लागेल. 12वी रिझल्ट आणि 12वी सर्टिफिकेट दोन्हीची अटॅच PDF इथे अपलोड करायची. त्याचा सर्टिफिकेट नंबर लिहायचा आणि सर्टिफिकेट इश्यू झाल्याची डेट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला 12वीला बेंगॉली भाषा आहे का? येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. त्यानंतर कन्नडा भाषा, तेलुगू भाषा, गुजराती भाषा किंवा सिंधी भाषा
यापैकी जी भाषा तुम्हाला 12वीला असेल तर तुम्हाला ते येस करायचं, नसेल तर नो करायचं. बघा येस जर करून दिलं तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क वगैरे ते बाकीच्या गोष्टी विचारतात. त्याच्यामुळे इथे चुकूनही त्या पद्धतीने होता कामा नये. या सगळ्या गोष्टी करायच्या, ही संपूर्ण वरची माहिती भरायची 12वीची आणि इथे परत एकदा आपल्याला सेव्ह करून द्यायचं. बघा या ठिकाणी सेव्ह करून दिल्याच्या नंतर 12वीची देखील क्वालिफिकेशन ऑटोमॅटिकली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे ग्रॅज्युएशन दाखवतंय. ग्रॅज्युएशनच्या समोर ऍड क्वालिफिकेशन करायचं. ग्रॅज्युएशनचा देखील सेम तोच पॉइंट आहे की सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं आहे. आपलं बीए झालंय, बीएससी झालंय किंवा जे काही झालेलं आहे ते. हे बघा ग्रॅज्युएशन आपण टाकलं, त्याचं माध्यम हे बघा, ग्रॅज्युएशनच्या माध्यमाचा काहीही संबंध नाही. चुकला जरी येतं कदाचित तरी देखील काहीच चिंता करू नका. जे आहे ते टाका. तुमचं जर का बीएससी असेल तर इंग्लिश टाका, बाकी बीकॉम असेल तर सहसा इंग्लिशमध्ये राहतो, बीए जर असेल तर तो मराठी माध्यमातून राहतो. ठीक आहे, भाषा जी असेल समजा इंग्लिश मधून जर का समजा तुमचं बीए इंग्लिश झालं तर त्याचं माध्यम इंग्लिश टाका, बीए मराठी झालं तर त्याचं माध्यम मराठी टाका, बीए हिंदी जर झालं तर त्याचं माध्यम हिंदी टाका. काहीही प्रॉब्लेम नाही, कारण निवडीसाठी तुमचं ग्रॅज्युएशनचा माध्यम कन्सिडर केल्या जात नाही. त्याच्यामुळे वारंवार त्या संदर्भातले प्रश्न विचारू नका. तुमची निवड फक्त डीएड किंवा बीएडचं मीडियम आणि 10वीचं मीडियम या 2 मीडियम नुसारच होते. ठीक आहे. हा, आता बघा इथे सर्टिफिकेट तुमचं महाराष्ट्राचं आहे का? येस. तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी इथे शोधायची आहे. ठीक आहे, ही इथे युनिव्हर्सिटी आपण शोधली. तुम्हाला मार्क्स किती आहे ते सगळे इथे या ठिकाणी टाकायचे. तुमचा ग्रेड टाकायचा, पासिंग क्लास, रिझल्टची डेट, मेन सब्जेक्ट जे आहे आपल्याला या ठिकाणी टाकलेला आहे. मेन सब्जेक्ट एक इथं टाकलेला आहे. इथे मेन सब्जेक्ट 2, मेन सब्जेक्ट 3 असे 3 सब्जेक्ट या ठिकाणी ते घेतं. आता या संदर्भामध्ये ना एक कन्सेप्ट लक्षात घ्या. जर तुमचा विषय मुख्य विषय असेल तरच तुम्ही या ठिकाणी जे आहे तो मुख्य विषय या ठिकाणी टाकायचा आहे. अन्यथा जे आहे तुम्ही फक्त तुमचा एकच विषय टाकायचा, गौण विषय टाकायचा नाही. गौण विषय जर का टाकला त्यासाठी आपण जर का या ठिकाणी निवड झालं तर आपण या ठिकाणी डिस्क्वालिफाय होऊन जातो. इथे बघा या उमेदवाराचा एकच मुख्य विषय आहे, बाकीचे गौण विषय होते, म्हणून आपण यांचा एकच मुख्य विषय या ठिकाणी अपलोड करतो आहे. या सगळ्या गोष्टी आपण फिलअप करून घेतलेल्या आहे. आता आपण सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर परत एकदा नोटिफिकेशन विचारतो तो मेन सब्जेक्ट सिलेक्टेड बाय यू फॉर ग्रॅज्युएशन हा मराठी आहे आणि इतर जे विषय आहेत ते तुमचे या ठिकाणी गृहीत धरले जाणार नाहीत असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. आपण त्याला येस करतोय, अलाउ केलेलं आहे. बघा आता या ठिकाणी बघा एसएससी, एचएससी, ग्रॅज्युएशन या तिन्ही जे क्वालिफिकेशन्स आहेत त्या ऍड करून देण्यात आलेल्या आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. ठीक आहे. हा, अशाच प्रकारे ऍड करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन देखील अशाच प्रकारे ऍड वरती क्लिक केलं की ऍड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जे आहे आपल्याला आपलं जे जी माहिती विचारलेली आहे जनरली, जसं 10वीचं 12वीचं ग्रॅज्युएशनचं विचारलं, सेम टू सेम त्याच गोष्टी इथे देखील आपल्याला करायच्या आहे. ज्यांचं पीजी आहे त्यांनी इथे अपलोड करा, नाही अपलोड केलं तरी देखील चालतं. आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. आता बघा आता इथे आपण आलेलो आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशनवर. प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये आपल्याला आपला डिप्लोमा ऍड करायचं, ग्रॅज्युएशन, पीजी, कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या बाबी आपल्याला ऍड करता येतात. आपण पहिल्यांदा डिप्लोमा ऍड करूया. बघा डिप्लोमा ऍड करत असताना इथे काय आहे, सर्टिफिकेट विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डीएड आहे, डीएलएड आहे, डीटीएड आहे, आर्ट टीचर आहे. यापैकी जे तुमचं असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. हे बघा हा उमेदवार डीटीएड आहे. बघा आता तुम्हाला माहिती नसेल ना, डीटीएड आहे, डीएलएड आहे किंवा डीएड आहे, कोणतेही टाका, काहीही प्रॉब्लेम येत नाही. तो सेमच आहे. त्यांची नावं फक्त बदललेली आहे. ऑप्शन्स इथे दिलेला आहे. ठीक आहे, डीटीएड टाकलेला आहे. त्याचं मीडियम इथे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे मीडियम सिलेक्ट केलं या उमेदवाराचा. त्यानंतर त्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्राचा आहे का? येस. बोर्ड महाराष्ट्र ऑटोमॅटिकली आलेला आहे. आता इथे जे आहे या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, MSc ने या परीक्षा घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला ऑप्शन मार्क्स, आउट ऑफ मार्क्स, त्याची पर्सेंटेज, ग्रेड, पासिंग क्लास, त्याची रिझल्टची डेट आणि तुमचं डीएडचं सर्टिफिकेट नंबर, डीएडचं सर्टिफिकेट इश्यू झाल्याची तारीख आणि इथे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे आणि इथे सेव्ह करायचं आहे. हा, आता बघा आपण हे ऍड केलेलं आहे या ठिकाणी. आता आपण या ठिकाणी ग्रॅज्युएशनवर आलोय. ग्रॅज्युएशनवर आपल्याला बीएड ऍड करायचं. बीएड ऍड करण्यासाठी ग्रॅज्युएशनवर क्लिक करा, ऍड क्वालिफिकेशन करा आणि इथे ग्रॅज्युएशनची जी माहिती आहे तुमची, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लेवलला शिकवण्याकरिता मग तुम्ही बीएड आहात, बीपीई आहात किंवा बीपीएड आहात, ते जे आहे ते तुमचं सिलेक्ट करा या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचं मीडियम महाराष्ट्राचे आहेत का तर यस. त्यानंतर जे आहे जे तुमचं युनिव्हर्सिटी वगैरे असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी माहिती पूर्णपणाने तशीच माहिती भरून घ्यायची आहे आणि ते सेव्ह करायचं आहे. हा, तर बघा या ठिकाणी जे आहे आपण डीएडची माहिती, बीएडची माहिती देखील भरलेली आहे. त्यानंतर तुमचे काही डिप्लोमा झालेला असेल किंवा इतर जे इंटिग्रेटेड वगैरे झालेला असेल तर तुम्ही अशाच प्रकारे ऍड करून जे आहे इथे अशा प्रकारे ऍड करून घेऊ शकता. याच्यामध्ये कदाचित तुम्हाला वाटलं काहीतरी चुकलेलं आहे, तिथं पेनीच्या बटनवर जाऊन कोणत्याही क्षणी तुम्ही एडिटचं बटन या ठिकाणी करू शकता, क्लिक करू शकता आणि बाकी ज्या काही दुरुस्ती आपल्याला करायच्या आहेत त्याप्रमाणे दुरुस्त्या करू शकता. आता आपल्याला हे डीएड ऍड केलेलं आहे, बीएड ऍड केलेलं आहे. आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला क्वालिफाईड किंवा एलिजिबल फॉर टीईटी आहे किंवा नाहीये
असेल तर येस करा. येस केल्यानंतर हे संपूर्ण माहिती तुमच्या समोर येऊन जाते आहे. नो केलं तर मग काहीच नाही, सेव्ह अँड नेक्स्ट करून द्यायचं आहे आपल्याला. बघा आता येस जर आपण केलं या ठिकाणी, येस केल्याच्या नंतर काय विचारलेलं आहे, क्वालिफाईड ऑर एलिजिबल फॉर पेपर 1 असेल तर येस करून द्यायचं. येस केलं तर आपल्याला जे आहे इयर ऑफ पासिंग इथे विचारलेला आहे. जे काही पासिंगचं इयर आहे ते आपल्याला इथे टाकायचा. इथे आपल्याला टीईटीचा सीट नंबर टाकून द्यायचा आहे. ठीक आहे, टीईटीचा नंबर टाकायचा, सीट नंबर. त्यावर क्लिक केलं की खाली बघा तुम्हाला जे आहे ना ऑटोमॅटिकली त्या उमेदवाराचं नाव येऊन गेलेलं असणार आहे. त्याचं नाव ॲज इट इज आलेलं आहे. इथे तुम्हाला पर्सेंटेज त्याची येऊन गेलेली आहे. बाकी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट, एवढीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायची आहे. आणि इथे जो काही सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचा आहे. आता राहते आहे दुसरी गोष्ट, इथे जर का आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला की नाव जर का मॅच झालं नाही तर इथे आपल्याला रिक्वेस्ट इन चेंज इन डेटा याच्यावर क्लिक करायचं, आपला जिल्हा निवडायचा आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ते दुरुस्ती करून घेता येऊ शकतं त्या जिल्ह्याला निवडायचं आहे. त्यानंतर आपले जे डॉक्युमेंट आहे तर संबंधित निवडलेल्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी ऑफिसला जायचं, तिथे आपले डॉक्युमेंट दाखवायचे आणि तिथून तो जो प्रॉब्लेम आहे तो दूर करून घेऊन यायचा. ठीक आहे, हे अपलोड झाल्याच्या नंतर आपण जर का सेम पुन्हा पेपर 2 जरी पास असाल तर मग आपल्याला पेपर 2 देखील या ठिकाणी येस किंवा नो करायचा आहे. हे बघा इथे लक्षात घ्या, जर क्वालिफाईड असाल पेपर 2 तर इथे जी मेथड आहे ना ती लक्षात घ्या. इथे मॅथ सायन्स आहे का, नाही. असेल येस तर येस करा, नसेल तर नो करा. हा उमेदवार जे आहे टीईटीचा पेपर 1 आणि 2 सोशल सायन्स मधून पास आहे म्हणून सोशल सायन्सला आपण येस करायचं. येस केल्यानंतर परत एकदा जे आहे आपल्याला या पद्धतीने वर्ष निवडायचं आहे. सीट नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि गेट इन डेटा अशा प्रकारे जे आहे आपण त्याच्यावरती क्लिक करणार आहोत. पेपर 2 डेटा जर का आपण क्लिक केलं तर परत बघा या ठिकाणी जे आहे त्या उमेदवाराचं नाव येऊन गेलेलं आहे, पर्सेंटेज वगैरे सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहे. आता इथे विचारलंय त्याचं सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट. फक्त आपल्याला एवढंच काम करायचं आहे की त्याचा जो काही सर्टिफिकेट आहे तो या ठिकाणी आपण अपलोड करून देतो आहे. हे अपलोड झालेलं आहे. सर्टिफिकेट इश्यू झाल्याची जी डेट आहे ती आपल्याला टाकायची, सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. हा तर बघा हे अशा प्रकारे जे आहे तो डेटा या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्याच्या नंतर परत एकदा जे आहे दुसरी विंडो आलेली आहे, सीटीटी आपण क्वालिफाय आहात का. जर असेल तर परत जे आहे या ठिकाणी अशाच प्रकारे आपल्याला त्याचे जे तपशील आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. फक्त सीटीटी मध्ये काय केलेलं आहे, मॅन्युअली डेटा आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला या ठिकाणी जे आहे पुढे जाता येत नाही. इथे तुम्हाला मंथ ऑफ एक्झाम, सीटीटी सीट नंबर, रिझल्टचा डेट आहे, मार्क किती मिळाले आणि पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकली येतं. इथं पण सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट आणि इथे अपलोड करण्यासाठी चान्स त्याने दिलेला आहे. पेपर 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, त्यांची जी मेथड आहे ती मेथड. आता इथे हा उमेदवार जे आहे फक्त टीईटी पास आहे म्हणून मी या ठिकाणी सीटीटीला नो करतो आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक करून देतो आहे. आता एवढं झाल्याच्या नंतर झालेला आहे आपला फॉर्म कंप्लीट. आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण जेवढी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी जी आहे दिसून येते आहे. आपण आपल्या डोळ्यानं या ठिकाणी जे आहे एकदा ओव्हरलुक करून घ्यायची आहे. अतिशय बारकाईनं या सगळ्या बाबी आपल्याला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. इथे जर का आपल्याला वाटलं की काही आणखी त्याच्यामध्ये एडिट करायचं आहे, दुरुस्ती करावी लागेल तर बिंदास पद्धतीने जे आहे तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती देखील करू शकता. इथे तुम्हाला पेनीचं बटन आहे, यावर क्लिक केलं की त्याला एडिट तुम्हाला करता येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला फार जास्त चिंता करायची गरज नाही. त्यानंतर आपण जर का याला स्क्रोल करत 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 सर्वात खाली गेलो तर खाली गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी जे आहे तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, कोणत्या तारखेचे आहे वगैरे त्याची तपशील देखील दिसतं. इथं जर तुम्ही व्ह्यू वर क्लिक केलं तर संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला दिसतं. सर्वात शेवटी आहे इथे डिक्लेरेशन. डिक्लेरेशन म्हणजे आपण संपूर्ण माहिती जी आहे माझ्या स्वतः प्रत्यक्ष डोळ्यानं पाहून भरलेली आहे असं आपण या ठिकाणी जाहीर करतो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला इथे फक्त याला चेकबॉक्सला चेक करायचं आहे. चेक केल्याच्या नंतर आपल्याला सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. परंतु याच्यापूर्वी सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट असणार आहे आपली की तुम्ही स्वतः फॉर्म भरा. तुम्हाला स्वतःला फॉर्म भरणं जर का शक्य नसेल तर कॅफेवर जाऊन भरा. कॅफेवर जाऊन भरत असताना देखील कॅफेवाला एक एक पॉइंट ज्या पद्धतीने भरतो आहे ते सगळे पॉइंट तुम्ही स्वतः बघा, व्हेरीफाय करा. फक्त पहिल्या दिवशी एवढा डेटाच भरा, त्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या, घरी जा, प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही चेकआउट करा. दुसऱ्या दिवशी येऊन तुम्ही जे आहे या ठिकाणी हा जो संपूर्ण फॉर्म आहे त्याला सेल्फ सर्टिफाय करा. सेल्फ सर्टिफाय करत असताना याच्यावरती सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे.
इथे सांगितलेलं आहे इट इज नेसेसरी टू चेक ऑल फील इन्फॉर्मेशन इन द ऍप्लिकेशन बिफोर सेल्फ सर्टिफिकेशन इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला सगळं ते व्यवस्थितपणाने चेक करून घ्यायचं आहे. चेक करून घेतल्याच्या नंतर जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला येस वर क्लिक करायचं. येस वर क्लिक केल्याच्या नंतर इथे ओटीपी येतो. ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे कॅप्चा कोड टाकायचा. कॅप्चा कोड टाकला, व्हेरीफाय ओटीपी जर का करून टाकलं तर व्हेरीफाय ओटीपी केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाई झालेला आहे, म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे असं कन्सिडर केल्या जातं.